संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. सटवाई मंदिर भिलवडी येथे भाविकांवर मधमाशांचा हल्ला, 12 जण जखमी तर 4 जण गंभीर. भिलवडी येथे सटवाई मंदिराजवळ यात्रा करण्यासाठी आलेल्या यात्रेकरूंवर मधमाशांनी जोरदार हल्ला केल्याने अंदाजे 10 ते 12 यात्रेकरू जखमी झाले असून यातील 4 जण गंभीर जखमी आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की भिलवडी भुवनेश्वरवाडी दरम्यान असणाऱ्या सटवाई देवालयाजवळील झाडावर मधमाशांचे पोळे आहे. या ठिकाणी मंगळवार दिनांक 20 मे रोजी गोटखिंडी अंकलकोट भिलवडी येथील यात्रा करण्यासाठी आलेले यात्रेकरू चुलीवर स्वयंपाक करत होते. यावेळी चूल पेटवल्यानंतर झालेल्या धुरामुळे या ठिकाणी असणाऱ्या मधमाशा पोळ्यांवरून उठल्या व त्यांनी या परिसरात यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंवर अचानक हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की तब्बल 10 ते 12 जणांना मधमाशांनी चावा घेऊन जखमी केलं. यामध्ये वेदांत संदीप पाटील वय वर्ष 18, सारिका संदीप पाटील वय वर्ष 42, संदीप विलासराव पाटील वय वर्ष 44 हे सर्वजण राहणार गोटखिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली, तर गणपती बापूसो सावंत वय 52 राहणार अंकलखोप, मनीषा राजेंद्र पाटील वय वर्ष 47 भिलवडी, अमित माणिक पाटील वय वर्ष 30, तसेच स्वयंपाकासाठी आलेले रेणुका रमेश कांबळे वय 35, रत्ना राऊत कोळी वय 65, सुवर्णा मारुती कांबळे वय 40 सर्वजण व जमीर डांगे वय 35 राहणार भिलवडी हे जखमी झाले आहेत. यावेळी या ठिकाणी कार्यक्रमासाठी पाणी पोहोच करण्यासाठी गेलेले मेजर कुमार पाटील, अमित पाटील, उमेश निकम, सचिन पाटील, KR पाटील यांना मधमाशांनी हल्ला केल्याचा प्रकार समजताच त्यांनी मधमाशांपासून बचाव करण्यासाठी जमिनीवर लोळण घेणाऱ्या संबंधित जखमींना तात्काळ आपल्या 4चाकी गाडीतून भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणलं. यावेळी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिनाथ पिसे व त्यांच्या स्टाफने जखमींवर तात्काळ उपचार केले. मधमाशांच्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेले वेदांत पाटील, सारिका पाटील, संदीप पाटील, गणपती सावंत यांना मधमाशा चावलेल्या ठिकाणी जीवघेण्या वेदना व सूज आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठवण्यात आलं. रुग्णवाहिका चालक आशिष उर्फ सनी गायकवाड यांनी तात्काळ संबंधित जखमींना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मधमाशांनी हल्ला केलेल्या 9 जणांनी उपचार घेतले असून अजून किती जणांना मधमाशा चावल्या आहेत हे निश्चित समजलं नाही. मधमाशांनी संबंधितांवर केलेला हल्ला इतका भयावह होता की जखमींना मधमाशा चावलेल्या ठिकाणी वेदना व सूज येऊ लागली होती. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती. तसेच जखमींना 4चाकी गाडीतून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले तरी देखील मधमाशांनी त्यांचा पाठलाग करणे सोडलं नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात मधमाशा 4चाकी गाडीतून व जखमींच्या कपड्यातून आल्याचे दिसून आले. यात्रेकरूंवर मधमाशांनी हल्ला केल्याचे समजताच भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आज मंगळवार दिनांक 20 मे 2025 रोजी भिलवडी भुवनेश्वरवाडी दरम्यान असणाऱ्या सटवाई मंदिर परिसरामध्ये 9 लोकांवर मधमाशांनी हल्ला केला. त्या 9 जणांना प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी येथे आणले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व त्यापैकी 4 रुग्णांना आपण पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेले आहे. मी अमित पाटील. आमच्या इथे पूजा होती सटवाई मंदिरामध्ये. तिथं कार्यक्रमाच्या टायमाला जेवण बनवलेलं. धुरानं धूळ बनवताना धूळ केला चूल पेटवल्यावर. नंतर मग आमचं काय झालं, धूळ पेटवल्या मावाच्या माशा उठल्या. तिने बऱ्याच प्रमाणात हल्ला केला. आमचं नातेवाईकांना वगैरे चावा घेतला. मला बी 2-3 ठिकाणी चावले आणि काय नातेवाईकांना चांगल्या सिव्हिलला पाठवलं.